हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो शांत राहा चेक हॅलो चेक हॅलो 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 आवाज येतो ना सर्वांना असाच आवाज आला पाहिजे नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे नजरेत तुझिया स्वतःला पहावे जिथे सावली ऊन खेळते जराशी तिथे हात हातात देशील ना मला साथ देशील ना माझा होशील ना म्हणून का म्हणायचं बघा हा रसिक राजा हा आम्हा शाहिरांसाठी खरा आधारस्तंभ आहे म्हणून या रसिक राजासाठी माझ्या दोन शब्द बोलतो म्हणून म्हणायचं काय बघा नतमस्तक मी होतो ह्या रसिकांसमोर तुमच्या चरणावर मी ठेवीतो कर तुमच्या सेवेसाठी मी आहे हजर तुमचा आशीर्वाद असो शिरावर तुम्ही माय बाप माझे शिल्पकार तुमच्या तुमचा शाहीर समीर तुमचा शाहीर समीर सुस्वागतम सर्वप्रथम
स्वर्गीय भाऊ सचिनदादा मेटकर आणि अनिलदादा मेटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे गुरुवर्य शिवशाहीर विठोबा साळवी महाराज व अशोकजी महाले तसेच माझे वस्ताद संदीपजी वामन मोरे व सचिनजी सकाराम कदम यांना शाहिरी महाराजा मुद्रा करून मी शाहीर मुंबई मंडळाचा शाहीर समीर बबन मेटकर मुक्काम पोस्ट चिंचघर मेटकरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी माझी शाखा जय हनुमान नाथ मंडळ चिंचघर मेटकरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आमच्या वतीनं इथे जमलेल्या तमाम नाटकाला रसिकप्रेमींना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा रसिक हो आजच्या कार्यक्रमाचे आयोजक जय हनुमान क्रीडा मंडळ चिंचगड मेटकरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांचा मी शतशः ऋणी आहे कारण त्यांनी आम्हाला ही संधी दिली त्या सर्व सभासदांची मी आता नावं घेत नाही सर्व सभासदांना शाहिरी महाराज पूजा करतो आणि खरोखर आज आमचं भाग्य म्हणायला लागेल की आमचा खेड तालुक्यातील ज्यांना काळजी आहे आमचा मोठा भाऊ आम्ही म्हणतो त्यांना आमचे भाऊ म्हणजे संजयरावजी कदम आमचे आमदार इथे आलेले आहेत त्यांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आमच्या संपूर्ण संचालनातर्फे शाहिरी मानाचा मुद्रा करतो तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मला जे संगीतकार लाभलेले आहेत ढोलकीवाले अपूर्व दादा झाडेकर अभिषेक दादा मांडवकर कीबोर्डला आहेत माझे अमोल दादा नानिस्कर पॅडला आहेत रोहित दादा डीके बेंजो मास्टर अजय दादा दानावडे आणि हा जो आपला माझा तुम्ही आवाज ऐकताय तो साऊंड आहे राजू दादा पड्याल एकच वादा राजू दादा आपल्या दापोली तालुक्यातील आसोडगावच्या सुपुत्र आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा तसेच तुरवले शाहीर नितीन लोखंडे बुवा त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा व त्यांच्या संपूर्ण संचाला या समीर बुवा माझ्या संपूर्ण संचाचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो रसिको आजच्या या कार्यक्रमास उपस्थित शाहीर वर्ग ज्यांनी मला मुंबईच्या रंगमंचावरती पहिला कार्यक्रम दिला ते म्हणजे प्रदीप दादा गुरव त्यांना मी दादानू आणि ते मला मेटकर आणू हा अजून आमचा शब्द चालू आहे दादा तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा तसेच सुरेश मेटकर बबन मेटकर आमचे पप्पा सुद्धा आलेले आहेत अंकुश दादा कडू एकनाथ पाचक नागेशजी शिगवण संजय दादा मांडवकर माझी मानलेली बहीण आहे शाहीर सुवर्णताई शिंदे माझे मोठे बंधू माझ्या आदरस्तंभ बाबूदादा महेंद्र फटकरे आमचे मामा सासरे अनंतजी सकपाळ आमचे भाऊ आमचे मेवणे मोठे मेवणे आनंदजी टेमकर पांडुरंग शिगवण इथे आलेले आहेत तसेच शाहीर राजेंद्र टाकळे योगेशजी मुकनाक सूरज खताते आमचे पत्रकार सुदर्शन जाधव आलेले आहेत अक्षयदादा कदम राजेश शिबे राजेश नाचले अतुलदादा कदम सुनीलदादा कदम खरंच या सर्व मंडळींचे पुन्हा एकदा आभार कारण भरपूर नाव आहेत जर कुणाचं जर नाव घ्यायचं राहिलं असेल तर कृपया कोणीही राग मानू नये तसेच इथे आपल्याला युट्यूबर सुद्धा भरपूर लाभलेले आहेत कोकणी स्वर कोकणकर सीडी मी कोकणी सूरज कोकणी छंद कोकणकर सूरज मी कोकणकर अनिल कोकणी साथ आमचं कोकण प्रेमी दिनेश आणि विलास निनावे या सर्व युट्यूबरना शाहीर समीर बबन मेटकर व माझ्या संपूर्ण संचाचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो
ईश ज्योनिश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदे मूल चत्वार वाचा गमपंता अनंत या राघवाचा. काय म्हणायचं बघा हे भैरवनाथा. बघा माझ्या ग्रामदेवतेला वर्णन करतो. हे भैरवनाथा आम्ही तुझी लेकरे सारी तुझे रूप पाहण्या आलो तुझ्या मंदिरी. तुझे रूप पाहण्या आलो मंदिरी. काव्य पुष्पांजली अर्पितो मी तुझ्या तसेच स्तवनाला सुरुवात करण्यापूर्वी तुरेवाले शाहीर यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा पास घेऊन यायचा आहे व माझा सुद्धा पास चेक करायचा आहे. लोकांना आपण एक शेर गाऊया. तसेच श्री प्रदीप दादा गुरव, साईशा गुरव, गौरी गुरव यांच्याकडून शाहीर समीर मेटकरी आज 500 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांच्या मंडळ आभारी आहे. धन्यवाद. म्हणून काय म्हणतो बघा अरे एक शेर गातो बघा. सध्या आपला मराठी हिंदी भाषांचा सध्या वाद चालू आहे. म्हणून काय म्हणतो बघा माझे शिवराय नसते तर बघा विषय बघा माझे शिवराय नसते तर इतिहास कधी घडलाच नसता. माझे बाबासाहेब आंबेडकर नसते तर या महाराष्ट्रामध्ये बामणाशिवाय कोण शिकलाच नसता. माझे बाबासाहेब आंबेडकर नसते तर या महाराष्ट्रामध्ये बामणाशिवाय कोण शिकलाच नसता. आणि जर का माझे बाळासाहेब ठाकरे नसते तर या मुंबईमध्ये मराठी माणूस कधी टिकलाच नसता. म्हणून काय म्हणतो बघा आमच्या या चिंचगड गावामध्ये आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर अगदी थाटामाटाने उभा आहे. अगदी आनंदामध्ये ओसतात त्याचा सुद्धा जीर्णोद्धार झालेला आहे. म्हणून माझ्या भैरवनाथाला माझ्या स्तवनामधून आलो होतं म्हणून म्हणायचं काय बघा काय सांगू आनंद अहो मावे ना हो गगनात. काय सांगू आनंद मावे ना ह्या गगनात. मी काय सांगू आनंद मावे ना या गगनात. कारण भैरवनाथाचं मंदिर हे झाले चिंच घर गावात.
नयन समीर गुण गातो तुझे सवनात काय सांगू आनंद मावे नाय गगनात 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 भैरवनाथाचं मंदिर हे भैरवनाथाचं मंदिर हे झाले चिंच घर गावात काय सांगू आनंद मावे नाय गगनात काय सांगू आनंद मावे नाय गगनात काय सांगू आनंद मावे नाय गगनात काय सांगू आनंद अहो मावे नाय गगनात ओ श्री गणपती गजानन गावदेवी बोल बजरंग अखंड सदलाल घराण्याचा आजो 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 छत्रपती शिवाजी भैरवनाथ केदारनाथ शिवशाहीर विठोबा सचिन संदीप जय हनुमाननाथ मले चिंतन मेटकर वाडीचा आजो 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 जागे गणपती बाप्पा मोरया धन्यवाद रसिक हो या स्तवनासाठी आपले आमदार माननीय संजय रामजी कदम म्हणजे आमचे भाऊ यांच्याकडून 5,000 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे नाचमध्ये त्यांचा आभार आहे तसेच आमचे बंधू संदीप दादा तानाजी मेटकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आले नाचमध्ये आभार आहे तसेच आमचे भाऊ अंकुश दादा बबन कडू यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे धन्यवाद अंकुश दादा 500 रुपयाचे बक्षीस आले तसेच आमचे उमाजी भाऊजी मितीदादा जोशी आणि अक्षयदादा डपले इथे आले त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा तसेच माझा मामा वसंत शिंदे इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडे सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद सगळ्यांचे आणि रसिक हो बघा गण सुरू व्हायच्या आधी सांगतोय बारी ही बारीच होणार बुवा ती माझ्या जवळचा मित्र आहे पण बुवा रंगमंचावरती आपण मित्र नाही आपली दोस्ती नाही बुवा कुस्ती आपली हा पण बुवा पण चांगला तयारी करून आला असतील बुवाची माझी मागं घाटकोबाला बारी झाली बुवाला चांगला बुस्टर डोस देऊन आलोय त्या बारीमध्ये त्याचा वचपा बुवा आज नक्की काढणार तेव्हापासूनच बुवा ना या समीर बुवाचा अनुभव आलेला आहे बुवा तुम्ही सुद्धा बारी जोरदारच करा कारण हा रसिक प्रेक्षक 150-200-250 तिकिटा घेऊन तिकडे आलेला आहे पण रसिक हो बघा या वर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे गणाचा विषय मी वेगळा आणलेला आहे तसेच आता आपले गणपती बाप्पा यावर्षी लवकरच येणार आहेत सगळ्यांना माहितीच आहे परंतु
हा भक्त काय म्हणतो की गणपती बाप्पा तू अजून लवकर ये. म्हणून काय म्हणायचंय बघा. लागली आवड हे गणपती बाप्पा तुझ्या भेटीची आम्हाला लागली आवड. आगमनाला तुझ्या दिवस राहिले थोड. तुझ्यासाठी नैवेद्याला मोदक करीन गोड. कृपा आशीर्वाद असू दे देवा. माता ठेवतो तुझ्या चरणा पुढं. काय म्हणायचं बघा. अरे भेटण्याची लागली ओढ. लागले ना गणपती बाप्पाला भेटायची ओढ. आवाज येऊ द्या. भेटण्याची लागली ओढ. अरे लवकर ये ना बाप्पा थोड. बघा भेटण्याची लागली ओढ. लवकर ये ना बाप्पा थोड. मी विनवणी करतो तुला रे मोरया. विनवणी करतो मी तुला रे मोरया रे. तू दर्शन भक्तांना तू दे रे मोरया रे. तू दर्शन भक्तांना तू दे रे. लागली ओढ.
तुझे दर्शन भक्ताना तुझे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संगीतदादा मेटकर यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. नाचवलेला आभार आहे संतोष एस गुरव ॲडव्होकेट हायकोर्ट यांच्याकडून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आले आहे. तसेच आस्था घोले 500, प्रणोद शिगवण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तसेच अविनाश दादा माळी काय समीर बुवाच्या आव्हानासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे. अंश शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाच म्हणून त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच ख्यातनाम गायक संगीतकार पंकज दादा कताले यांचं आज गाणं रिलीज झालेलं आहे. साई समर्थ स्टुडिओ या स्टुडिओला तुम्ही नक्की भेट द्या आणि तिथं गाणं आलेलं आहे ते बघा. कारण पंकज दादाचे शब्द आणि राजादादाचं मिक्सिंग अगदी आमच्या हृदयाला भेटलं दरवर्षी. ते एकदा जाऊन नक्की बघा. साई समर्थ स्टुडिओ या चॅनलवरती बघा. तसेच आमची चित्राबाईनी इथं आले आहे. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा साईराज पिंपरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विशाल मेटकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले आहे. नाच म्हणून त्यांचा आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक हो भरपूर वेळ झालेला आहे बरोबर आहे ना. आता स्तवन सुद्धा झालेला आहे आणि गण सुद्धा झालेला आहे. तसेच नारायण मेटकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आता तुम्ही जरा वाईसुसह बसून घ्या खाली. आता जरा बुवान जरा काय गरम करायला पाहिजे का नाही. किती नाचाल तुम्ही पण रसिक हो. आता विषय गवळणीचा पण आजचा माझा जो काना आहे ना लय प्रेमल आहे. पण त्या कानाला शोभल अशी आज गवळण देणार आहे. पण फक्त वरवर प्रेमल नाही कुठं कुठं हाय भाजलेलं बुवा आहे कुठं कुठं. ए किसना कुठं हाय कुठं तिकडं आलाय का हो किसना माझा नाही आला असल माग. आता बुवानी पण बाहेर काढली नसल वही आणि पेन हो. कारण समीर बुवाची गवळण आहे बुवांना माहिती आहे. पण हा काना नुसता चोऱ्या माऱ्या करून आवाज ओके चोऱ्या माऱ्या करून पोट भरायचा आणि मग आम्ही यशोदे माईकडे तक्रार केली तर मग हा लबाड काना रुसून बसायचा. मग मला राधेला समजूत घालायला लागायची ह्या कानाची की बाबा असा रुसू नको फुगू नको. म्हणून काय म्हणायचं आहे जरा एकदा लक्षपूर्व ऐका. म्हणून काय म्हणतोय बघा. समजून घे भेटण्याला ये मला कुंज वना हिंदू नकोस काना कुत्यारा नावना आणि मी तुझीच राधा तुझ सख्या माझा मन मोहना
ये प्यार तो है एक धोखा, इसीलिए मैंने दिल को रोका. गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. लोखंडे बुवा जमल्यास माझ्या कॉलेजची कटिंग द्या बुवा. तुम्ही नामवंत शाहीर आहात म्हणून ही राधा त्या गाण्याला काय सांगते बघा. काय झाला सांग माझा रे गुन्हा, का रुसलास माझ्यावरती सांगना. ही राधा म्हणते कान्हा काय झाला सांग माझा रे गुन्हा, का रुसलास माझ्यावरती सांगना. मी तुझी राधिका तूच माझा मोहना, जळली प्रीत तुझ्यावर कान्हा. ओ अरे भेट मला कुंजवना रे मोहना, साध माझी तू ऐकना रे मोहना. काय झाला सांग माझा
झाले आभाळ प्रेम राधा आणि कृष्णाचे. सोडून मत तुझा नको ना, नजरे आड माझ्या होऊ नको ना. सोडून मत तुझा नको ना, नजरे आड माझ्या होऊ नको ना. मी तुझी राधिका, तूच माझा मोहना, रजनीचा तुझा वरदाना. ओ प्रेम मला तुझ्यावना, रे मोहना प्रीत माझी तू ऐकना. हे मोहना प्रेम मला तुझ्यावना, मनमोहना साध माझी तू ऐकना. हे मोहना प्रेम मला तुझ्यावना, मनमोहना साध माझी तू ऐकना. हे मोहना काय राधाचा माझा रे गुन्हा, आरुणदाचा माझ्यावरती साधना. तुझी राधिका, तूच माझा मोहना, रजनीच तुझ्या वरदाना. ओ अरे भेट मला कुंजवना, रे मोहना साध माझी तू ऐकना. रे मोहना रसिको, बक्षीस आलेलं आहे. शाहिरी मैदान जाधव इथे उपस्थित आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा योगेश मेटकर, अस्मिता पारदे यांच्याकडून 600 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच आकाश मेटकर आणि शिंदे यांच्याकडून गौरवणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. तसंच संतोष सावंत ॲडव्होकेट यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आपण त्यांचा आभार आहे. समीक्षा मेकर, प्रेक्षा मेकर, प्रेक्षा बाईकर, साई बाईकर, अर्णव बाईकर, विनायक बाईकर, अर्णवी राणी, सानवी राणी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सुशांत मेकर, आकाश मेकर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आपल्याला आभार आहे. रसिक हो संदीप दादा तानाजी मेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचा आभार आहे. धन्यवाद. निहाल निलेश मेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. बघा रसिक हो, आता शक्ती तुल्यामध्ये आपण एकमेकाला प्रश्न विचारतो. बुवांना मी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे, परंतु या माझ्या रसिकांच्या माहितीसाठी प्रश्न वाचून दाखवतो. ऋषी पूर्वजांचा आवडता देव, सुख करता दुःख हरता व विघ्न निवारिता आणि 10 बहिणींचा पुत्र व त्या पुत्राचं नाव व 10 बहिणींची नावं सांगा बुवा. शंकर, पार्वती आणि गणपती. सोडून सांगा बुवा. जर प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल बुवा तो खोटं बोलू नका बुवा. नाहीतर समीर बुवाला बघा आता एवढीच काढली, अजून काढणार आहे बुवांची. दुसऱ्या बारीमध्ये हातभर बुवा तुमची काढली. पण या रंगामध्ये बुवा खोटं बोलू नका, ही विनंती तुम्हाला. धन्यवाद. योगेश भोगल आणि संदीप बुवा मोरे यांचा जुगलबंदीचा सामना येत्या
6 ऑगस्टला याच रंगमंचावरती आहे त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी यायचे आहे. तसेच रसिक हो आमचे आमदार आमचे भाऊ इथे आले आहेत, त्यांच्यावर 2 शब्द झालेच पाहिजेत. बघा भाऊंबद्दल एका वाक्यात वर्णन करायचं म्हणजे बघा आम्ही सर्व मुलं मुंबईच्या या जबाबदारी म्हणजे आपली कामाची जबाबदारी असते किंवा शिक्षणाची जबाबदारी असते, या कामानिमित्त आम्ही मुंबईला असतो. पण आमच्या मागे आमच्या म्हाताऱ्या आई वडिलांची काळजी घेणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भाऊ. बरोबर आहे का संदीप दादा? अरे भाऊ ना कधी पण हात मारा, रात्री 12 1 नाही 2 नाही 3 नाही कधी पण हात मारा, भाऊ आमच्या सेवेसाठी हजर असतात. म्हणून लोकांनी बुवा थोडासा उशीर होतो पण भाऊसाठी एक आलं झालंच पाहिजे. जास्त एकच अंतरा बोलतो म्हणून माणूस काय बघा राजा राणीच्या जोडीला भल्या मनाचे माणूस हे बघा विषय भल्या मनाचे माणूस हे संजय भाऊ दिलदार भल्या मनाचे माणूस हे संजय भाऊ दिलदार आमच्या हृदयात बसलेत हो आमच्या हृदयात बसलेत हो आमचे भाऊ अवतार भल्या मनाचे माणूस हे भल्या मनाचे माणूस हे संजय भाऊ दिलदार आमच्या हृदयात बसलेत हो सह्याद्री देऊन यांच्याकडून 500 रुपयाचं बहादर पारितोषिक आलं आहे. कुंदन शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. उपदेश यशस्वी आरती मेटकर उपदेश यशस्वी 500 उपदेश यशस्वी 500 आरती मेटकर 200 प्रेम मेटकर 500 अभिजित मेटकर 500 धन्यवाद. या सर्वांना शाहीर मानला मुद्रा. बघा आता सवंत गवळांनी अगदी साधी सोपी गायली त्यात काय वाटते पण पद सुद्धा साधाच आहे. जर तुम्ही समजून घेतलात तर साधा अशोक मिळकर यांच्याकडून 500 रुपयाचं बहादर पारितोषिक आलेलं आहे. जर तुम्ही पद समजून घेतलात ना तर साधा बुवा नाहीतर बुवा तुम्ही तुमच्या पदातनं बारी करता. मग माझ्या हातात दुसरी बारी आहे बुवा अशी सोडपे लावून काढीन ना. आमच्या चिचगर गावामध्ये मोडसरचा कातर आहे संजय दादा आहे ना त्या कातर बुवाची 7 पडा सुगत टाकायची. बघा शेर काय म्हणतोय बघा त्याला डायरेक्ट सुरुवात करतो बघा. सोन्याची साड्या लोखंडाला येणार नाही वरचा नाव लोखंड आहे म्हणून बोलत नाही. सोन्याचा भाव लय मोठा झाला माहिती ना. सोन्याची साड्या लोखंडाला येणार नाही आणि कितीही घासला तरी त्या लोखंडाचा गंज जाणार नाही. किती केलेस प्रयत्न तरी माझी बरोबरी करू शकणार नाही आणि या सवारणात बुवा आज मी माग सरणार नाही. अहो रात्री या अंटीची जवा घंटी मी वाजवली. बघा बुवा विषय बघा समजून घ्यायला पटल तुम्हाला. किती सांगू बुवा तुला प्रेमाने प्रेमा सांगितलं मला बघा. आज ऐकून घे तू गप्प गुमान वाटेला केलास माझ्या जर बुवा वाटेला गेलास अरे जर माझ्या जर बुवा तुला चेचून टाकील तुला चेचून टाकील. अरे आता कसा तू नितीन आता बुवाचं नाव नितीन आहे नितीन पण बुवा तुम्हाला बोलत नाही. आता नीती म्हणजे कशी ह्या आमच्या रोहनची नीती ह्या आमच्या अजयची नीती माझी नीती तशी सगळ्यांची नीती वेगळी असते का नाही.
तसा बुवा विषय आहे. नाहीतर इथे येऊन तुम्ही बोला बुवा मला बोला बुवा मला बोला बुवा तसं काय बोलत नाही. बघा अरे किती सांगू बुवा तुला प्रेमाने आता ऐकून घे तू गप्प गुमाने. अरे वाटेला गेलास अरे माझ्या जर बुवा तुला चेचून टाकीन तुला चेचून टाकीन. असा कसा तू नितीन असा कसा तू नितीन कालपलास बाईच्या भीतीन. असा कसा तू नितीन कालपलास बाईच्या भीतीन. मी माझी पहिली फेरी इथं समाप्त करतो. पण कुणी घरात जायचं नाही. दुसऱ्या वारीला अजून लय मजा आहे. आता बुवा वारी करतील ना त्यावरती मी दुसरी वारी करणार. पण बुवांना एक शब्द देतो तुम्हाला. बुवांना आज चांगलं सोडपट होणार. माझी पहिली फेरी इथं समाप्त करतोय आणि बुवांना त्यांच्या पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच संगीताला मिळालं त्यांच्याकडून